मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज. आपण आज नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे पर्यावरणीय भूगोलाचे स्वरूप. प्रकरण 1, पर्यावरणीय अभ्यासाचे स्वरूप. स्वरूपामध्ये आपण काही महत्त्वाचे मुद्दे आज आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. पर्यावरण शास्त्रात पृथ्वीतलावरील सर्व सजीव आणि निर्जीव घटकांचा सर्वांगीण शास्त्रीय अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. त्यामुळेच पर्यावरण शास्त्राचे स्वरूप हे खूपच व्यापक बनलेले आहे. आपला पुढील काही मुद्द्यांवरून पर्यावरण शास्त्राचे स्वरूप अधिक सविस्तरपणे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर पर्यावरण शास्त्रात मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा सविस्तर आणि शास्त्रशुद्ध अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. मानवी जीवनावर पर्यावरणाच्या अनेक घटकांचा, उदाहरणार्थ स्थान असेल, भूरचना, हवामान, जमीन, वनस्पती, प्राणी, जलाशय, खनिज संपत्ती इत्यादी सारख्या अनेक घटकांचा प्रभाव हा त्या ठिकाणी दिसून येतो. आणि हा प्रभाव कसा आणि किती प्रमाणात पडतो याचा आणि त्याचप्रमाणे मानवाच्या विविध क्रिया प्रक्रियांचा पर्यावरणावर कसा आणि किती प्रभाव पडतो याचाही पर्यावरण शास्त्रामध्ये अभ्यास करतात. म्हणजेच पर्यावरण शास्त्र हे मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचे अध्ययन करणारे असे शास्त्र आहे. त्याचबरोबर या शास्त्रात मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधात अयोग्य प्रमाण निर्माण झाल्यामुळे ज्या विविध पर्यावरणात्मक समस्या निर्माण होतात त्याचाही अभ्यास प्रामुख्याने करतात. मानव हा प्राणी स्थायी असून त्याचे बुद्धी कौशल्याच्या जोरावर बऱ्याच ठिकाणी पर्यावरणाचा अतिरेकी स्वरूपात वापर केला जात आहे. त्यामुळेच विविध पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गतिमान शास्त्र. आता गतिमान शास्त्र म्हटलं म्हणजेच आपल्याला लगेच लक्षात येतं त्यावरूनच की पर्यावरण शास्त्रात केला जाणारा अभ्यास सजीवांच्या, प्रामुख्याने मानवाच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने करतात. मानव सतत क्रियाशील असा प्राणी आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव निसर्गामध्ये अनुकूल असे बदल हा घडवून आणत असतो व आपला विकास साध्य करतो. मानवी जीवनावर निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच मानवाचाही निसर्गावर काही प्रमाणात प्रभाव आहे. मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे निसर्गात अनेक बदल घडून आलेले आढळतात. त्यातून अनेक समस्याही निर्माण झालेल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे निराकरण करण्यासाठी कारणं शोधून उपाययोजना करणं हे आवश्यक आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. अशा अनेक घटकांच्या अभ्यास दिशेत झपाट्याने बदल होत आहे. यामुळेच गतिमान मानवाबरोबरच पर्यावरण शास्त्राचे स्वरूपही हे गतिमान म्हणजे डायनॅमिक असे बनलेले आहे. या शास्त्रात विविध प्रकारच्या गतिमान घटकांचा अभ्यास हा प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप.
मानव व पर्यावरण आंतरसंबंधाचा अभ्यास व आंतरसंबंधातून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या पर्यावरणात्मक समस्यांचा अभ्यास विविध नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांमध्ये करतात. परंतु या प्रत्येक नैसर्गिक व सामाजिक शास्त्रात मानव व पर्यावरण आंतरसंबंध आणि पर्यावरणात्मक समस्यांचा अभ्यास आपापल्या दृष्टीने स्वतंत्ररित्या करतात. परंतु हा अभ्यास फारच गुंतागुंतीचा असल्यामुळे तो कोणत्याही शास्त्रशाखेत परिपूर्णरित्या होऊ शकत नाही. याउलट या सर्व शास्त्रशाखांमध्ये म्हणजे ती नैसर्गिक किंवा सामाजिक शास्त्रे असतील, या शास्त्रांमध्ये त्याचा अभ्यास, त्याचं संकलन करून, त्यांचा समन्वय साधून मानव व पर्यावरण आंतरसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या पर्यावरणीय समस्यांचा परिपूर्ण अभ्यास पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळेच पर्यावरण शास्त्र हा विषय सर्वस्पर्शी बनलेला आहे. मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा व पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास सर्व नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो. परंतु हा सर्व अभ्यास पर्यावरण शास्त्रात एकत्रितरित्या केला जातो. त्यामुळेच पर्यावरण शास्त्राचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय इंटरडिसिप्लिनरी हे बनलेले आहे. सर्वसाधारणपणे पर्यावरण शास्त्राचा विविध पर्यावरणीय घटक व समस्यांचा अभ्यास करताना भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वैद्यकशास्त्र या निसर्गशास्त्रांबरोबरच मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्वशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र व समाजशास्त्र या सामाजिक शास्त्रांबरोबरही घनिष्ठ संबंध होतो. म्हणून पर्यावरणशास्त्र हे आंतरविद्याशाखीय शास्त्र म्हणजेच इंटरडिसिप्लिनरी सायन्स आहे असे म्हटले जाते. त्याचबरोबर कोणत्याही समस्यांची शास्त्रीय उकल करताना ती कोणत्याही एका शास्त्रातील अभ्यासामुळे किंवा संशोधनामुळे शक्य नाही, तर त्यासाठी विविध शास्त्रशाखांमध्ये झालेल्या अभ्यासाची किंवा संशोधनाची मदत ही त्यासाठी घ्यावी लागते. परंतु असा संकलित अभ्यास फक्त पर्यावरण शास्त्रामध्येच केला जातो. म्हणूनच या शास्त्राचा अभ्यास किंवा त्यांचा संबंध अनेक शास्त्रशाखांशी येत असतो. पर्यावरणीय आपत्तीचा मानवी समाजावरील परिणाम समाजशास्त्रात अभ्यासला जातो. त्यामुळे अशा परिणामांचा अभ्यास करताना समाजशास्त्राचीही मदत ही प्रामुख्याने घेतात. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीची कारणे व त्याची पर्यावरणावरील परिणाम याचा अभ्यास करताना भूगोलशास्त्र, जीवशास्त्र या नैसर्गिक शास्त्रांबरोबरच मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यासारख्या सामाजिक शास्त्रांचाही उपयोग होतो. हवा, जल, ध्वनी, मृदा व कचरा प्रदूषण यासारख्या विविध प्रदूषण समस्यांची निर्मितीची कारणे व त्याचा पर्यावरणावरील परिणाम जाणून घेण्यासाठी भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा अनेक शास्त्रशाखांचा उपयोग हा होत असतो. या वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असे समजते की किंवा स्पष्ट होते, पर्यावरण शास्त्रात कोणत्याही पर्यावरणीय समस्येची उकल करताना विविध नैसर्गिक व सामाजिक शास्त्रांची मदत ही प्रामुख्याने घेतली जाते. म्हणूनच या शास्त्राचे स्वरूप आंतरविद्याशाखीय बनलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा अचूक व तंतोतंत शास्त्र. आता पर्यावरणीय शास्त्र हे अचूक व तंतोतंत शास्त्र आहे असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं
तर पर्यावरणशास्त्र हे अचूक व तंतोतंत शास्त्र म्हणजे ॲक्युरेट आणि एक्झॅक्टिट्यूड सायन्स आहे. त्यामध्ये अतिशयोक्ती किंवा संकोचाला अजिबात वाव नाही. पर्यावरणातील विविध घटकांचे, परिसंस्थांचे, त्याचबरोबर पर्यावरणाचे घटक व परिसंस्था यांचा मानवी जीवनाशी असणारा संबंध व त्यातून निर्माण समस्यांची अचूक मापन व निर्देशन पर्यावरणशास्त्रामध्ये केले जाते. तसेच मानवाचा पर्यावरणावर किती प्रभाव पडू शकतो याचेही अचूक विश्लेषण या शास्त्रात केले जाते. नैसर्गिक शास्त्रामध्ये जी अचूकता आढळते तशीच अचूकता या शास्त्रामध्ये सुद्धा आढळून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे क्रमबद्ध, श्रेणीबद्ध आणि तर्कशुद्ध शास्त्र. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शास्त्र अगदी अचूक व तंतोतंत शास्त्र आहे. त्याचप्रमाणे ते क्रमबद्ध किंवा प्रकरणात्मक म्हणजे सिस्टमॅटिक, श्रेणीबद्ध, ऑर्डरली व तर्कशुद्ध रॅशनल स्वरूपाचे शास्त्र आहे. कारण पर्यावरणीय घटकांचा अभ्यास एका विशिष्ट क्रमाने व श्रेणीबद्ध पद्धतीने हा करावा लागतो. उदाहरणार्थ, साधन संपत्तीचा अभ्यास करताना साधन संपत्तीचे वर्गीकरण, विकास, वापर, अपव्यय, तुटवडा, समस्या, उपाययोजना, नियोजन, व्यवस्थापन अशा विशिष्ट क्रमाने करावा लागतो. पर्यावरण आपत्तीचा अभ्यास करताना आपत्तीचे वर्गीकरण, निर्मितीची कारणे, परिणाम, उपाययोजना, नियोजन, व्यवस्थापन अशा विशिष्ट क्रमाने त्याचा अभ्यास करावा लागतो. पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासात अन्य पर्यावरणीय घटकांच्या संदर्भातही हेच तत्व आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर पर्यावरणशास्त्र तर्कशुद्ध शास्त्र आहे. त्यातील अनेक आविष्कारांचे कार्यकारण विवेचन यामध्ये करता येते. त्यानंतर पुढचा मुद्दा, परिसंस्थांची शास्त्रीय चिकित्सा करणारे शास्त्र. कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, जलचक्र यासारख्या निसर्ग चक्रांमध्ये निर्माण झालेला बिघाड शोधण्यासाठी पर्यावरणशास्त्र परिसंस्थांची शास्त्रीय चिकित्सा केली जाते. उदाहरणार्थ, पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्यामुळे कार्बन चक्रात बिघाड निर्माण झालेला आहे. हिरव्या वनस्पतींचा नाश होत असल्याने कार्बन चक्रात बिघाड झालेला आपल्याला दिसून येतो. अशी कारणे शोधण्यासाठी परिसंस्थांची शास्त्रीय चिकित्सा करणं हे आवश्यक ठरतं. त्यानंतर पुढचा 7वा मुद्दा म्हणजे गुंतागुंतीचे शास्त्र. आता या शास्त्राला गुंतागुंतीचे शास्त्र आहे असं म्हटलेलं आहे आणि आपल्याला ते समजून घेण्यासाठी या मुद्द्याचाही या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. पर्यावरणशास्त्रात फारच गुंतागुंत आपल्याला आढळून येते. जॉन्थन टर्क या अभ्यासकाच्या मतानुसार पर्यावरणशास्त्र हे मूलतः गुंतागुंतीचे शास्त्र आहे. नैसर्गिक व सामाजिक शास्त्रामधील विविध ज्ञानशाखांचा पर्यावरणशास्त्र हा एकात्मिक आविष्कार आहे. पर्यावरणशास्त्रात ज्या पर्यावरणीय घटकांचा व समस्यांचा अभ्यास केला जातो तोच अभ्यास नैसर्गिक व सामाजिक शास्त्रामधील विविध ज्ञानशाखांमध्येही करतात. त्यामुळेच या विविध शाखांमधील अभ्यास पद्धती पर्यावरणशास्त्रातही वापरल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पर्यावरणशास्त्रामधील प्रदूषण हा एकच अभ्यास विषय विचारात घेतला तर त्याचा अभ्यास ज्याप्रमाणे पर्यावरणशास्त्रात करतात त्याचप्रमाणे भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र,
मृदाशास्त्र, सागरशास्त्र, वातावरणशास्त्र आणि वैद्यकशास्त्र अशा अनेक शास्त्र शाखांमध्येही प्रदूषणाचा अभ्यास हा करतात. त्यामुळेच या सर्व शास्त्र शाखांमधील अभ्यास पद्धती पर्यावरणशास्त्रात वापरल्या गेलेल्या आहेत. थोडक्यात पर्यावरणशास्त्राच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे त्यात गुंतागुंत निर्माण झालेली आहे. म्हणूनच हे एक गुंतागुंतीचे शास्त्र त्याला म्हटलं जातं. त्यानंतर 8वा मुद्दा म्हणजे जलद गतीने विस्तारणारे शास्त्र. पर्यावरणशास्त्र हे एक जलद गतीने विस्तारणारे शास्त्र आहे. इसवी सन 1960च्या सुमारास हे शास्त्र उदयास आल्यानंतर काळाच्या ओघात त्यात अनेक ज्ञानशाखा समाविष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे या शास्त्राचा विस्तार वाढत गेलेला आहे. मानवाच्या बुद्धिकौशल्याची क्षितिजे उत्तरोत्तर उंचावत आणि विस्तारत गेल्यामुळे अनेक नवनवीन समस्या या निर्माण झालेल्या आहेत. त्याचाही शास्त्रशुद्ध अभ्यास पर्यावरणशास्त्रात करतात. त्यामुळे या शास्त्राचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. त्याचबरोबर अनेक नवीन संशोधनामुळेही या शास्त्राचा विस्तार हा वाढत गेलेला आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा वास्तव शास्त्र. आता विद्यार्थी मित्रांनो, वास्तवशास्त्र म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्या मुद्द्यामध्ये त्याची वास्तविकता बघणे अतिशय महत्त्वाचं आहे. पर्यावरणशास्त्रात हे वास्तविक आणि तथ्यावर आधारित असं हे शास्त्र आहे. या शास्त्रात ज्या विविध पर्यावरणीय घटकांचा अभ्यास करतात त्याचे पृथ्वी तलावरील अस्तित्व हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पर्यावरणातील विविध घटकांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यातील तथ्यांचं संकलन करून त्या आधारे या शास्त्रात अभ्यास प्रामुख्याने करतात. या शास्त्रात जो अभ्यास केला जातो तो काल्पनिक, अवास्तव किंवा अमूर्त नसतो. या उलट जी काही वस्तुस्थिती असेल त्याचे प्रत्यक्ष वर्णन या शास्त्रामध्ये करतात. उदाहरणार्थ, पर्यावरणीय आपत्तीचा अभ्यास करताना त्या आपत्तीची प्रत्यक्ष पाहणी करून त्याच्याविषयी निष्कर्ष काढले जातात. म्हणजेच या शास्त्रात पर्यावरणशास्त्राच्या कोणत्याही घटकांविषयी काढलेले निष्कर्ष हे तथ्यावर आधारित असतात. यात कोणतेही निष्कर्ष हे काल्पनिक किंवा अवास्तव नसतात. पुढचा मुद्दा म्हणजे अनुभवाधिष्ठित शास्त्र. म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे अनुभव घेऊन त्या ठिकाणी माहिती संकलन ही केली जाते. तर पर्यावरणशास्त्रात किंवा हे शास्त्र जे आहे हे भूगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र यासारख्या नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच अनुभवाधिष्ठित शास्त्र आहे. या शास्त्रात सुद्धा इतर नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच पर्यावरणीय घटक व समस्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण हे करता येते. त्याचबरोबर विविध घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला जातो किंवा घेता येतो. या शास्त्रातील सर्व घटक मूर्त स्वरूपाचे आहेत. उदाहरणार्थ, नद्यांना येणारे महापूर ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे होणारे विध्वंसक व विधायक परिणाम, त्याचबरोबर त्या परिणामांचे मापन हे सर्व अनुभवता येते. त्याचबरोबर त्याचे प्रत्यक्ष निरीक्षण करून सर्वमान्य निष्कर्षही काढता येतात. याचाच अर्थ हे शास्त्र अन्य नैसर्गिक शास्त्रांप्रमाणेच अनुभवाधिष्ठित असे हे शास्त्र आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मानवी कल्याणकारी शास्त्र. म्हणजेच या शास्त्राचा उपयोग मानवी कल्याणासाठी सुद्धा हा करता येतो हे आपल्या ठिकाणी सांगता येतं. म्हणजेच पर्यावरणशास्त्र हे केवळ आदर्शवादी शास्त्र नाही, ते मानवाचे कल्याण करणारे किंवा मानवाचं हित जपणारं असं शास्त्र आहे. उदाहरणार्थ, या शास्त्रात साधन संपत्तीचा अभ्यास करताना तो केवळ साधन संपत्तीच्या उपलब्धतेशी संबंधित नसतो,
तर त्यात साधन संपत्तीच्या उपलब्धतेवरच किंवा उपलब्धतेबरोबरच साधन संपत्तीची उपयोगिता, विकास, वापर, अपव्यय, अपव्ययातून निर्माण होणाऱ्या समस्या निवारण्याचे उपाय, भविष्यकाळात या समस्यांची तीव्रता कमी करण्याचे मार्ग आणि व्यवस्थापन अशा प्रकारे क्रमबद्ध पद्धतीने अभ्यास करून मानवाला व्यवस्थित मार्गदर्शन हे केले जाते. मानवाच्या आर्थिक व सामाजिक विकासात आवश्यक असल्याने पर्यावरण निकोप राखण्यापासून संवर्धनापर्यंत भान ठेवणे महत्त्वाचे असते. पर्यावरणशास्त्रात या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास किंवा त्याची माहिती ही घेतली जाते. त्यामुळे मानवाला मार्गदर्शन होते. परिणामी यातून त्याचे कल्याण साधले जाते. उदाहरणार्थ, बारमाही जलसिंचनासाठी किंवा जलविद्युत निर्मितीसाठी मोठमोठी धरणे बांधली जातात, परंतु त्यामुळे भूमी उपयोजन बिघडते, जंगलांचा व प्राणी जीवनाचा नाश होतो, जमिनीची धूप होते आणि रस्त्यांच्या व जनजीवनाच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी धरणाचे स्थान कुठे असावे आणि त्यातील जलसाठा किती असावा याचे मार्गदर्शनही पर्यावरणशास्त्रातूनच केले जाते. अलीकडच्या काळात शेती, वनाधारित उद्योग व इंधनासाठी जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे शेतीखालील जमिनीमध्ये वाढ होत आहे. तसेच भरपूर इंधन प्राप्त होत असून वनाधारित उद्योगांचाही विकास होत आहे. परंतु प्रचंड जंगलतोडीमुळे पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ, जमिनीची धूप, महापूर, पर्जन्य प्रमाणात घट, आवर्षण, वाळवंटीकरण, वन्य पशुपक्ष्यांचा ऱ्हास, ओझोन वायूचा ऱ्हास अशा विविध पर्यावरणात्मक समस्या निर्माण होत आहेत. म्हणून या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जंगलतोड कशी आणि किती करावी, तसेच पुनर्वृक्ष लागवड किती व कुठे करावी याचेही मार्गदर्शन पर्यावरणशास्त्रात करतात. म्हणजेच पर्यावरणशास्त्रात मानवी कल्याणाचा फार मोठा विचार हा केलेला आहे किंवा केला जात आहे. मानवाची सर्वांगीण प्रगती साधत असताना पर्यावरणाचे जतनही कसे करता येईल याचा व्यवस्थित विचार पर्यावरणशास्त्रात करतात. हे सर्व करण्यासाठी जगातील सर्व मानवजातीला जागृत व कार्यप्रवण करण्याचे काम पर्यावरणशास्त्र करते. मानवजातीचे जास्तीत जास्त कल्याण कसे साधता येईल याचा सातत्याने विचार व अभ्यास या शास्त्रात करतात. म्हणूनच हे शास्त्र मानव कल्याणकारी शास्त्र आहे असे म्हटले जाते. पुढचा मुद्दा, पर्यावरणीय आकृतिबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र. तर यामध्ये पर्यावरणातील विविध घटकांच्या आपापसात क्रिया-प्रक्रिया होऊन विविध आकृतिबंध तयार होतात. या आकृतिबंधाचा सविस्तर आणि शास्त्रशुद्ध अभ्यास पर्यावरणशास्त्रात करतात. पर्यावरणातील घटक गतिमान असल्यामुळे पर्यावरण अस्थिर असते. त्यामुळे अस्थिर पर्यावरणात विविध घटकांच्या क्रिया-प्रक्रियामधून तयार होणारे आकृतिबंधही अस्थिर असतात. या अस्थिर आकृतिबंधांचा म्हणजेच आकृतिबंधातील बदलांचा अभ्यास या शास्त्रात करतात. उदाहरणार्थ, प्रदूषण आकृतिबंधात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे, वाढत्या नागरीकरणामुळे आणि वाढत्या रहदारीमुळे बदल घडून येतात. या बदलांचा शास्त्रशुद्ध आणि चिकित्सक अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर मानवाच्या विविध शक्तीवरही पर्यावरणीय आकृतिबंधातील बदल अवलंबून असतात. म्हणजेच मानवाच्या निर्णय शक्तीमुळे पर्यावरणीय आकृतिबंधात बदल घडून येतात. या बदलांचाही सविस्तर उहापोह पर्यावरणशास्त्रात केला जातो.
त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे समन्वयक शास्त्र. हे शास्त्र म्हणजेच समन्वयक शास्त्र आहे. मानव व पर्यावरण यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास यात केला जातो. परंतु या आंतरसंबंधाचे विविध पैलू इतर नैसर्गिक व सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यासले जातात. तथापि या सर्व शास्त्र शाखांमध्ये मानव पर्यावरण आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन मात्र सारखे नाही. प्रत्येक शास्त्र शाखेत अभ्यास करण्याची पद्धत आणि उद्देश हे वेगवेगळे आहेत. अर्थात सर्वांचा अंतिम हेतू हा एकच आहे, म्हणजेच तो म्हणजे मानवी कल्याणकारी असा त्यांचा हेतू आहे. या सर्व विविध शास्त्र शाखांमधील पर्यावरण विषयक अभ्यासाचा समन्वय साधण्याचे काम मात्र पर्यावरण शास्त्रातच केले जाते. त्यामुळेच या शास्त्राची भूमिका समन्वयक स्वरूपाची आहे, यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे पर्यावरण संतुलन रक्षक शास्त्र. पर्यावरणात संतुलन राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे मार्गदर्शन खऱ्या अर्थाने पर्यावरण शास्त्रातूनच होते. उदाहरणार्थ मृदा, जल, जंगले, खनिजे यासारख्या साधन संपत्तीचा विचारशून्य मानवाने बेदरकारपणे वापर केल्यामुळे त्या साधन संपत्तीचे संतुलन हे बिघडलेले आहे. हे आपल्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसते किंवा जाणवते. या असमतोलात पुन्हा समतोलत्व कसे निर्माण करावे याचा अभ्यास व मानवजातीला मार्गदर्शन पर्यावरण शास्त्रातच केले जाते. म्हणून हे शास्त्र पर्यावरण संतुलन रक्षक शास्त्र आहे असे म्हटले जाते. पृथ्वीवरील प्रत्येक जीवसंस्था ही प्रामुख्याने 3 गोष्टींमध्ये संतुलन असल्यास स्थिर ही असते. पहिला मुद्दा म्हणजे पोषक द्रव्यांची आवश्यक आवक, दुसरा म्हणजे ऊर्जा निर्मिती व वापर, आणि तिसरा म्हणजे सजीवांचा जन्म व मृत्यू यांचे प्रमाण. हे 3 गोष्टी संतुलन राखण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. वरील सर्व गोष्टींमध्ये संतुलन असल्यास जीवसंस्था स्थिर राहतात, परंतु त्यांच्या संतुलनात बिघाड निर्माण झाल्या तर जीवसंस्था अस्थिर होतात. त्यातून अनेक पर्यावरणीय समस्या सुद्धा निर्माण होतात. याचाच अर्थ असे संतुलन जीवशास्त्रीय अभ्यासातून आपल्याला समजते. जीवशास्त्र ही एक पर्यावरण शास्त्रातील किंवा त्यासाठी मदत करणारी एक शाखा आहे. पर्यावरण व पर्यावरण संतुलन अशा घटकांचा अभ्यास करताना आपण लगेचच पर्यावरण शास्त्र संदर्भासाठी विचारात घेतो. याचाच अर्थ आपला असा दिसून येतो की हे शास्त्र पर्यावरण संतुलन रक्षक शास्त्र आहे. हे यावरून या सर्व मुद्द्यांच्या अभ्यासावरून आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच या पर्यावरण शास्त्राचं स्वरूप जे आहे ते अतिशय व्यापक असं आहे. हे आपल्या ठिकाणी या सर्व मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व काही लक्षात आलंच असेल तर धन्यवाद. आणि तुम्हाला जर काही यामध्ये शंका असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला माझा मेल ID दिलेला आहे, त्यावरती तुम्ही त्या विचारू शकता. धन्यवाद.